इन्स्पायर हॉस्पिटलचा मी खूप खूप धन्यवाद करतो. मी आणि माझी वाईफ आम्ही मुंबईवरून आलेलो आहे आणि याच्या अगोदर पण आम्ही मुंबईला IUI ट्रीटमेंट घेतली होती, पण ती आमची फेल गेली. त्याच्यानंतर माझ्या वाईफच्या फ्रेंडनी त्यांनी इकडे राहत्यामध्ये इन्स्पायर हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेऊन त्यांचं सक्सेस झालं. त्यांनी आम्हाला हे सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही मुंबईवरून इकडे आलो आणि आम्ही दोघांनी पण ट्रीटमेंट घेतली, हजबंड वाईफने. आणि मला लो स्पर्म काउंटचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे चान्सेस फार कमी होते. मुंबईला पण सांगण्यात आलं होतं, पण तरी पण आम्ही एक शेवटचा पर्याय म्हणून इथल्या डॉक्टरांना, मंजू मॅडमना आणि नितीन सरांना भेटल्यामुळे आम्हाला जरा पॉझिटिव्ह थिंकिंग आलं आणि रिझल्ट पण भेटेल असं आम्हाला स्वतःला आत्मविश्वास आला, म्हणून आम्ही इकडे ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यानंतर आम्हाला बेबी बॉय झाला 1 वर्षामध्ये लगेच, आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच आम्हाला यश भेटलं. त्यामुळे आम्ही खूप हॅप्पी आहे, मी आणि माझी वाईफ. त्याच्यानंतर इकडचं हॉस्पिटलचा स्टाफ खूप चांगला आहे, खूप केअरिंग आहे आणि विशेषतः म्हणजे डॉक्टर पण खूप चांगले आहेत इकडचे. असिस्टंट डॉक्टर देखील किंवा हॉस्पिटलचा स्टाफ म्हणा, सर मॅडम खूप काळजीपूर्वक लक्ष देतात आणि त्यांनी आम्हाला जे स्वप्न पाहिजे होतं तर त्यांनी आम्हाला फार छान स्वप्न आमचं पूर्ण केलं आणि आम्हाला बेबी बॉय झाला. जर आमच्यासारखाही कोणाला प्रॉब्लेम असेल इतर हजबंड वाईफला तर कपल्सला, तर तुम्ही ह्या हॉस्पिटलला जरूर यावे. मीही तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुमचंही, जेणेकरून आमच्यासारखं तुमचंही स्वप्न पूर्ण होणार इकडे. ही फक्त तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगने या इथे आणि एकदा व्हिजिट करा. आणि जास्त तुमचं वय होऊन किंवा तुम्ही जास्त थांबता, जेवढं ड्युरेशन थांबता तुम्ही तेवढं तुमचं वय पण वाढतं. त्यामुळे तुमचं वय वाढलं तर सगळ्याच गोष्टी क्रिटिकल असतात. त्यामुळे तुम्ही पण थोडं विचारपूर्वक करून तुमचं स्वप्नही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असं मी आपल्या सगळ्यांना सांगतो. जेणेकरून माझ्या हातामध्ये माझं छोटा बेबी बॉय आहे, त्यामुळे मी तर खूप हॅप्पी आहे. आणि परत एकदा इन्स्पायर हॉस्पिटलचा आणि सर्व मॅडम सरांचा आभारी आहे.